Hello. Today we are starting our module number 3, that is pre-trial process, search and seizure. ओके, ही सगळ्या प्रोसिजरल लॉ याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची प्रोसिजर सांगितली आहे. इव्हन तुम्ही नोट्स शांतपणे वाचल्या तर तुम्हाला त्याचे प्रोसिजर कळेल. या नोट्स तुम्ही प्रिझर्व पण करून ठेवायच्यात कारण याचा उपयोग तुम्हाला पुढे पण येणार आहे. सो याच्यावर एक प्रश्न आहे, हाऊ द कोर्ट कॅन कंपेल द प्रोडक्शन ऑफ थिंग्स. कंपेल कसं करतं कोर्ट? एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं आहे. प्रोडक्शन ऑफ थिंग म्हणजे काही वस्तू निर्मिती नाही, तर कोर्टामध्ये एखाद्या वस्तूचं सादरीकरण करायचे आणायचे आहे तर कशा पद्धतीने प्रोसिजर सांगितलेली आहे. एक्सप्लेन द प्रोसेस टू कंपेल द प्रोडक्शन ऑफ थिंग्स बाय कोर्ट. आणि त्याच्यावर पुन्हा काय येऊ शकतं, राईट शॉर्ट नोट ऑन सर्च वॉरंट. ओके, आता आपण वॉरंट म्हणजे काय ते पाहिलेलंच आहे. आता समन्स टू प्रोड्यूस, समन्स जर प्रोड्यूस करायचं असेल तर कसं केलं जातं पहा. सेक्शन 91, समन्स टू प्रोड्यूस डॉक्युमेंट ऑर अदर थिंग्स. समन्स काय करायचं आहे, समन्स टू प्रोड्यूस डॉक्युमेंट, डॉक्युमेंट आणण्यासाठी समन्स कसं काढलं जातं किंवा इतर गोष्टी अदर थिंग्स. इन मेनी केसेस द प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट ऑर अदर थिंग इज नेसेसरी ऑर डिझायरेबल फॉर, कशासाठी वस्तू पाहिजे आहे तिथे किंवा कशासाठी डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत तिथे. द पर्पज ऑफ एनी इन्क्वायरी ऑर ट्रायल, इन्क्वायरी किंवा ट्रायलसाठी ती वस्तू आवश्यक आहे. अंडर दिस कोड बाय ऑर बिफोर एनी कोर्ट. कोर्टाला पाहिजेच आहे ना पुरावे, इव्हिडन्सेस पाहिजेत, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स येतील, काही वस्तू येतील. समजा एखाद्याचा मर्डर झाला असेल तर त्याचे इव्हिडन्सेस येतील, दगड असेल, सुरा असेल, वॉट एव्हर ते सगळं प्रोडक्शन करण्यासाठी तिथं काय काढलं जातं, समन्स. समन्सचा अर्थ काय, बोलवणं, पाठवणं. ओके, या तुम्हाला यायचं आहे, हे सगळं घेऊन यायचं आहे. So, hence, court have power to issue a summons to such a person in whose possession or power such a required document or things. पर्सनला अंडरलाईन करा. पर्सनच्या नावेच समन्स निघतं आणि पोलीस ऑफिसरच्या नावे वॉरंट निघतं. ओके, सो हिअर कोर्ट काय करेल, इश्यू अ समन्स. कशासाठी समन्स इश्यू करेल, टू सच अ पर्सन, त्या व्यक्तीसाठी समन्स इश्यू करेल, हुज पोझेशन, ज्याच्या ताब्यामध्ये, और पॉवर सच रिक्वायर्ड डॉक्युमेंट और थिंग, ज्याच्या ताब्यात वस्तू आहे किंवा त्याच्या पॉवर अत्यारित आहे की त्याच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहेत, ते इज बिलीव्ड टू बी देअर. असा कोर्टाचा ठाम विश्वास आहे की त्या व्यक्तीकडे त्या वस्तू आहेत, तर त्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करायच्या आहेत ॲज अन इव्हिडन्स, ॲज अन इन्क्वायरी. म्हणून ते काय केलं जाईल, कोर्टामध्ये समन्स काढलं जाईल त्या वस्तू करण्याची. सेक्शन 91. सो हिअर अँड थ्रू सच समन्स द कोर्ट कॅन आस्क, किंवा डायरेक्ट, कोर्ट आस्क नाही करत, डायरेक्ट करतं, सच पर्सन टू प्रोड्यूस सच रिक्वायर्ड थिंग. कोर्ट डायरेक्ट करेल की डायरेक्शन देईल की बाबा त्या वस्तू हजर कर. देअर बाय अटेंडिंग द कोर्ट और जस्ट प्रोड्यूस द सेम विदाउट अटेंडिंग द कोर्ट इन पर्सन ॲट सच टाइम ॲज स्टेटेड इन द समन्स फॉर प्रोडक्शन. समन्समध्ये दिलं असते की बाबा तुम्ही प्रत्यक्ष हजर राहा किंवा तुम्ही त्या वस्तू हजर केल्यात तरी सुद्धा चालणार आहेत. Similarly, such production of any document or thing is also necessary for the purpose of any investigation. Investigation साठी आवश्यक आहे ते, or inquiry under this code by or before any office in charge, underline करा, of police station. Hence, such officer is also empowered to issue a written order to any such person in whose possession such a required document or thing is believed to be there. पोलीस ऑफिसरला पण अथॉरिटी आहे, जेव्हा जिथं इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरी चाललेली असते पोलीस स्टेशनला, त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा असं वाटतं की अशा डॉक्युमेंट्स या व्यक्तीच्या ताब्यात आहेत तर त्या हजर करण्यासाठी हे काय करू शकतो, पोलीस इन्चार्ज, ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन, तो काय करू शकतो, इश्यू अ रिटन ऑर्डर. पहा इथं रिटन ऑर्डर हा शब्द वापरलेला आहे, आधी आपण समन्स हा शब्द वापरलेला आहे. ओके, रिटन ऑर्डर टू एनी सच पर्सन इन हुज पोझेशन सच रिक्वायर्ड डॉक्युमेंट ऑर थिंग इज बिलीव्ड टू बी देअर. And when any such person is required merely to produce such a document or thing, then he may cause it to be produced even without attending personally. प्रत्यक्ष तो हजर राहिला नाही, त्यांनी फक्त वस्तू हजर पाठवल्या किंवा हजर केल्या तरी चालतात. ओके, द कोर्ट फॉर द सेम अँड व्हेन ही सो कॉजेस इट टू प्रोड्यूस देन इट इज सफिशियंट कंप्लियन्स ऑफ हिज पार्ट. त्याला फक्त वस्तू हजर करण्यासाठी त्यांनी त्या वस्तू हजर केल्या, त्याच्या पद्धतीने का तो त्याचा जो कार्यभाग होता तो संपलेला आहे. ओके, आता सेक्शन 92 पाहूया.
प्रोसिजर ॲज टू लेटर्स ऑर टेलिग्राम्स. काय आहे प्रोसिजर लेटर्सची किंवा टेलिग्राम्सची? दिस सेक्शन 92 is related to all such letters, telegrams, documents, parcels or other things which are in the custody of the postal or telegraph authority. So when आता या वस्तू आलेल्या आहेत पण बाय पोस्ट आलेल्या आहेत, मग आता पोस्टामधून कशा पद्धतीने सोडवल्या जातात पहा. when district magistrate, chief judicial magistrate, court of session or high court is of the opinion that any such letter or thing is wanted for purposes of any investigation, inquiry, trial or other proceedings under this code, then पहा इथं कशासाठी पाहिजेत? इन्व्हेस्टिगेशनसाठी पाहिजे, ट्रायलसाठी पाहिजे, वॉट एव्हर प्रोसिजर आहे कोर्टची त्याच्यासाठी पाहिजे. देन अंडरलाईन करा, इथं पुढं आपलं उत्तर आहे. देन सच मॅजिस्ट्रेट or court can require, that is require, ask the concerned postal or telegraph authority to deliver the said required thing only to such a person as the magistrate or court specifically directs on that behalf. पहा वाक्य किती मोठी मोठी असतील तरी सुद्धा हे लक्षात ठेवायला सोपं आहे. जेव्हा पोस्टातर्फे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, पोस्टातर्फे मॅजिस्ट्रेटला, हायकोर्टला किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला हवं आहे, तर अशा वेळेस काय केलं जाईल? ती व्यक्ती ज्या व्यक्तीला म्हणजे मॅजिस्ट्रेट ज्या व्यक्तीला अथॉरिटी देईल की तिथं जाऊन त्यांनी ती वस्तू घेऊन यायची आहे, त्या आणि त्याच व्यक्तीकडे ती वस्तू द्यायची अथॉरिटी आहे. स्पेसिफिकली डायरेक्ट्स ऑन द बिहाफ. देन व्हेन any other executive or judicial magistrate other than referred to the above or commissioner of police or the district superintendent of police is of the opinion that any such letter or thing is wanted for any of the aforesaid purposes, then such a magistrate, commissioner or superintendent can require, that is ask the concerned postal or telegraph authority to cause the search to be made of the required thing and then to detain with themselves the said thing until pending the further order of the district magistrate, chief judicial magistrate, session court or the high court as the case may be in that behalf. पहा एक डॉक्युमेंट आहे, एक केस चालू आहे, त्याचं एक डॉक्युमेंट आहे जे पोस्टाकडे आहे, ते पोस्टाकडून पाहिजे आहे ट्रायलसाठी, इन्क्वायरीसाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी. मग काय केलं जाईल? एक व्यक्ती नेमला जाईल, तो त्या बिहाफमध्ये काय करेल ते आणण्याचं काम करेल, किंवा काय केलं जाईल तर ती वस्तू पोस्टाकडे काय करायची आहे? डिटेन विथ देमसेल्फ, ते रोखा, ते पुढं देऊ नका, तिथं थांबवा. म्हणजे आता समजा एखादं लेटर आहे, ते लेटर जे आहे ते लेटर त्या व्यक्तीच्या हातात गेलं तर मग प्रॉब्लेम होईल. किंवा ते लेटर पोस्टातर्फे आलेलं आहे पण ते त्या व्यक्तीच्या हातात जाऊ न देता ते कुणाकडे यायला पाहिजे? कोर्टाकडे यायला पाहिजे. मग अशा वेळेस काय केलं जाईल? ते लेटर तिथं स्टॉप केलं जाईल, डिटेन केलं जाईल. कोर्ट तसं ऑर्डर देईल, पोस्टातून ते पत्र पुढं जायलाच नको, ते पत्र तिथं थांबायला पाहिजे. तर ॲज द केस मे बी, आणि त्यावेळेस ते पोस्टाचे ऑफिसर्स ते ऐकतात. ओके, आता सर्च वॉरंट पाहूया. सेक्शन 93. when such warrant may be issued. कधी इश्यू केलं जातं सर्च वॉरंट? Section 93 empowers the court to issue a search warrant in the following 3 cases. पहिलं, where any court has reason to believe that a person to whom a summons or order under Section 91 has been addressed or to whom a requisition under Section 92 has been addressed, that person would not produce the document or thing as required by such a summons, order or requisition, then in that case the court may issue a search warrant. Okay, आता आपण समन्स पाहिलेले, समन्स आणि वॉरंट मधला फरक आपल्याला कळतोय. आता समन्स जे आहे, आधी समन्स पाठवलं, बाबा ही वस्तू आम्हाला पाहिजे, तू आणून दे कोर्टामध्ये किंवा तू पाठव आम्हाला कोर्टामध्ये. पण ती व्यक्ती दोन्ही पद्धतीने, अगदी आपण जे सेक्शन 92 खाली पाहिले रिक्विजिशन करतोय, आपण मागणी करतोय, आणि तरी सुद्धा तो जर मागणी करत नसेल तर, मागणीचा पुरवठा करत नसेल तर काय केलं जातं? त्याच्या विरुद्ध सर्च वॉरंट काढलं जातं. ओके, सर्च वॉरंट आणि प्रत्यक्ष वॉरंट याच्यामध्ये डिफरन्स आहे. सर्च वॉरंट म्हणजे काय?
आपल्याला वस्तू हव्यात त्या व्यक्तीकडून, आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट्स हवेत त्या व्यक्तीकडून, आणि हे डॉक्युमेंट्स आणि वस्तू आपल्याला पाहिजेत, म्हणून आपण काय करतो आहोत तर सर्च वॉरंट काढतो आहोत. का म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे हा शिकत असताना तुम्ही कधी जज व्हा, कधी तुम्ही आरोपी व्हा, कधी तुम्ही पोलीस ऑफिसर व्हा, कधी तुम्ही रिसर्चर व्हा, ऑल द तुम्ही त्या सगळ्या भूमिका तुम्ही पार पाडल्या आणि त्याच ज्या जागेवर जाऊन विचार केला तर तुम्हाला कळेल की व्हॉट टू डू बिहाइंड दिस, काय करायला पाहिजे. एखादी व्यक्ती आहे ती वस्तू मागूनही 92 नुसार आपण त्याला रिक्वेस्ट केलेलं आहे, रिक्वेजेशन केलेलं आहे की वी वॉन्ट दिस थिंग फॉर द ट्रायल, इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी, पण त्या व्यक्तीवर काही परिणाम झालेला नाही. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला सोडून द्यायचं का? नाही, ती वस्तू आपल्याला हवीच आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार, त्याच्या विरुद्ध सर्च वॉरंट काढणार. ओके, सो where the court does not know ला अंडरलाईन करा, in the possession of which particular person such a required document or thing is there, then in that case the court is empowered to issue a search warrant. कोर्टाला माहितीच नाही कुणाकडे वस्तू आहे, कुणाच्या ताब्यात वस्तू आहे, खूप लोक आहेत आणि कुणाच्या ताब्यात वस्तू आहे ते काही माहिती नाही. मग अशा वेळेस काय करायचं तर सर्च वॉरंट काढायचं फॉर द सर्च अँड प्रोडक्शन ऑफ सच अ थिंग. Where the court considers that the purposes of any inquiry, trial or other proceeding will be better served by general search or inspection in accordance with the direction. कोर्टाला असं वाटतं की बाबा जनरल सर्च केलं तर काय होईल, डॉक्युमेंट्स लवकर मिळतील. Then which are contained there is warrant and in accordance with the related provisions under the code. Okay, so here कोर्टाला वाटतं की बाबा ह्याच्या एक व्यक्तीकडे डॉक्युमेंट आहे तर ते सर्च वॉरंट काढलं जातं. आता व्हाईल इश्युइंग सच अ सर्च वॉरंट द कोर्ट कॅन स्पेसिफाय द पर्टिक्युलर प्लेस, हा याला पर्टिक्युलर प्लेसला अंडरलाईन करा, व्हेअर इन सच सर्च इज टू बी मेड, कुठं सर्च करायचं आहे, कुठे जाऊन अंधारात गोळ्या नाही मारायच्या तिथं. अँड सो द पर्सन हू इज चार्ज विथ द एक्झिक्युशन ऑफ सच वॉरंट हॅज टू मेक इन्स्पेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिफाईड प्लेस ओनली. आता आपण पाहिलं वॉरंट हा ऑफिसरच्या नावे निघतं, ज्या ऑफिसरच्या नावे वॉरंट निघणार आहे, जो सर्च करायला जाणार आहे त्याला स्पेसिफिक प्लेस सांगितलेली जाते, या ठिकाणी जाऊन तू काय कर, सर्च कर. फॉर द पर्पजेस ऑफ सर्च ऑफ एनी सच डॉक्युमेंट ऑर थिंग विच इज इन कस्टडी ऑफ द पोस्टल ऑर टेलिग्राफ अथॉरिटी ऑन द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑर द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इज अथोराइज टू इश्यू ऑर ग्रँट सच अ सर्च वॉरंट. पोस्टामध्ये अडकलेली वस्तू, आता इतकी पत्र त्यातून काहीतरी सर्च करायचं तर सर्च वॉरंट इश्यू केलं जातं. टू इश्यू ऑर ग्रांट अ सर्च वॉरंट इज द डिस्क्रिशनरी पॉवर. म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे काय, सर्व अथॉरिटी, पूर्ण अथॉरिटी कुणाकडे आहे, कोर्टाकडे आहे. डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे संपूर्ण अथॉरिटी त्या व्यक्तीकडे असणे किंवा त्या ऑफिसकडे असणे, कोर्टाकडे. बिकॉज ऑफ सच वॉरंट द प्रायव्हसी ऑफ एनी मॅन ऑर द प्रायव्हसी ऑफ एनी प्लेस गेट्स इन्व्हेडेड. अतिक्रमण होतं ना त्याच्यामध्ये. राईट टू प्रायव्हसी आहे आपल्याला. एखाद्याचं पत्र पोस्टातच थांबवायचं, ते काढून वाचायचं म्हणजे काय, तर राईट टू प्रायव्हसी आपण हे करतो आहोत. किंवा टेलिफोन टॅपिंग जे आहे ते पण राईट टू प्रायव्हसी खालीच येतं की नाही. सो इथं आपण अतिक्रमण करतो, म्हणून हेन्स द कोर्ट मस्ट एक्झरसाइज हीज पॉवर विथ मोर कॉशन्स. फार प्रिकॉशन घेऊन हे पॉवर यूज करायची असते. इट वॉज ऑल्सो ऑब्झर्व बाय द सुप्रीम कोर्ट इन द केस दॅट V.S. कुट्टनपिल्लाई वर्सेस रामकृष्णा. पहा, केसेस लक्षात राहिल्या तर लिहा, प्रोसेस लिहिली तरी चालेल, आणि केसेस लक्षात राहतील याच्यामध्ये खूप कमी केसेस आहेत. हे हा प्रोसिजरल लॉ आहे. 1980 मध्ये ही केस आहे. दॅट फॉर इश्युइंग अ सर्च वॉरंट द मॅजिस्ट्रेट मस्ट अप्लाय हिज माइंड. टू अप्लाय हिज माइंड म्हणजे काय, सारासार विचार करणे, संपूर्ण विचार करणे. टू द सर्कमस्टान्सेस अँड द रिझन विच ही मेन्शन फॉर द इश्यू ऑफ वॉरंट मस्ट ऑल्सो रिफ्लेक्ट हिज ॲप्लिकेशन ऑफ माइंड टू द केस. त्याच्यामध्ये कळलं पाहिजे की जजनी सारासार विचार केला, पूर्ण विचार करूनच वॉरंट काढलेला आहे. जजनी आपलं वरवरचं वॉरंट काढलेलं नाही की त्याला वाटलं एक वस्तू पाहिजे आणि तो ते प्रोड्यूस करण्यासाठी त्यांनी वॉरंट काढलं, असं नको. तर जजनी पूर्ण विचारांती ते वॉरंट काढायचं आहे. ओके, सेक्शन 94 आपण पुढच्या लेक्चरला पाहू.